दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। त्र्यंबकेश्वर तालुक्यातील टाकेहर्ष गावातील जलजीवन योजनेचे काम 2 वर्षांपासून रखडले आहे। केंद्र सरकारच्या हर घर नळ योजना अंतर्गत सुरू करण्यात आलेली ही योजना अद्यापही कागदावरच आहे। गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अधिक गंभीर होत असून महिलांना पडक्या विहिरीतून पाणी काढण्याची वेळ आली आहे। गावातील या पडक्या विहिरीतून महिलांना दररोज पाणी काढण्यासाठी जीव धोक्यात घालावा लागतो। दूषित पाण्यामुळे ग्रामस्थांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे। या संदर्भात ग्रामपंचायतीने अनेक वेळा पाणी पुरवठा विभाग, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद यांच्याकडे तक्रार केली आहे, मात्र अद्यापही कोणतीही ठोस कारवाई झाली नाही। संबंधित ठेकेदाराचे दुर्लक्ष आणि प्रशासनाची अनास्था यामुळे काम रखडले आहे। ग्रामस्थांनी प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त केली असून हर घर नळ योजना फक्त घोषणांपुरती मर्यादित असल्याचा आरोप केला जात आहे। नहीं नल नहीं येऊन तिथे ठुले तर त्याला टाकी नाही, पाणी नाही, पाईप नाही, लाईन नाही, ते पाणी कसं काय? सध्या तुम्ही पाणी कुठून भरतात? आम्ही हे एरिहून पाणी भरतोय। हे मोडकी तोडकी तेवढी दसून गेली, त्यातून पाणी भरतोय। एखादी बाई जर मेली तर काय करायचं? ताई नाव काय आपलं? मंगल निवृत्ती पालवे। तर तुम्ही इथूनच पाणी भरतात का? हो, आम्हाला हेच पाणी, सगळं राजवाड्याला हेच पाणी आम्हाला। केंद्र वापरायचं बी सर्व हेच पाणी। केंद्र शासनाची एवढी मोठी योजना आहे, जल जीवन योजना, हर घर नळ, तर आपल्याकडं नळ योजना अजून सुरू झाली नाही का? नाही, फक्त गावामध्ये नळ बांधून ठेवले, त्याला कुठलीच पाईपलाईन नाही, टाकी नाही, काहीच नाही। फक्त त्यांना योजना दाखवायसाठी त्यांनी गावामध्ये नळ बांधून ठेवले, बाकी दुसरं काही नाही। लागतं प्यायचं पाणी एवढं खराब पाणी पितोय, आमचे मुलं लहान आहे, आम्ही आमचे मालक लोक आहे, तेवढं खराब पाणी जर पिलं तर आमच्या लेकराला आजार आहे कुठला। आता असे 12 आजार निघाले। जर एखादं जर आजार झाला, आम्ही गरीब माणसं आहे, आम्ही मजुरी मेहनत करणारी माणसं आहे, आम्ही काय करणार आहे? कुठून पैसा आणणार आहे? जर एवढा जर समजा कुठलाही जर आजार आमच्या लेकरांना झाला किंवा आम्हाला झाला, महिलांना झाला किंवा आमच्या मालकांना जर झाला तर आम्ही काय करणार आहे? आम्ही हातावरचे माणसं आहे, मजुरी करणारे लोक आहेत। जर आम्हाला पाणी, आता पाण्यावरतून किती आजार निघाले, जर आम्ही हे खराब पाणी पिऊन आमच्या लेकरा बांधला किंवा आम्हाला जर आजार जर आला तर हे योजनावाले ते आम्हाला मदत करणार आहेत का? नाही करू शकणार आहे। मग आम्हाला काहीच नाही पाहिजे, आम्हाला फक्त आमचं पाण्याची, गावाची सोय, आमच्या टाक्याशी राजवाड्याची पाण्याची सोय पाहिजे आम्हाला, दुसरं आम्ही काहीच मागत नाही। नाव जनाबाई बिल्डर, टाक्याशी उपसरपंच आहे मी। आणि 3 वर्ष झालं जलजीवन मिशन चालू आहे, पण कुठे लक्ष टाकत नाही। वारंवार आमचा साहेब असतील, शिव मॅडम असतील, याच्याकडे आम्ही लेखी पण दिले आणि तसंही वारंवार जाऊन त्यांना माहिती याच्याबद्दल सांगितलं, पण कुणी प्रशासन येऊन कुणीच असं का खरंच पाणी नाही आहे की काय, नेमकं कशामुळं पाणी येत नाही का, जलजीवनचं त्यांच्यात काय आहे? तर गावातून लोक आम्हाला असं म्हणतात का तुम्ही सरपंच उपसरपंच आहे तर तुम्ही टक्केवारी घेतली त्याच्यामुळं गावात पाणी येत नाही, जलजीवन चालू होत नाही। त्यांनी काम केलं असतं, पण तुम्ही टक्केवारी घेतल्यामुळे हे गावातलं काम पुढे जात नाहीये। तर मग याच्याबद्दल आम्ही तर आमदार साहेबांकडे गेलो आणि शिव मॅडमकडे लेखी दिल्या, तसे वारंवार जाऊन भेट दिली, त्याचा पाठपुरावा केला, पण कुणीच त्याची दखल घेतली नाही आजपर्यंत। 3 वर्ष झाली। मंदाकिनी मधुकर कडलक, राहणार टाकेहर्ष। आमच्या इथे पाण्याची खूप मोठी समस्या आहे। महिला इथे पाण्याला येतात तर ही अशी पडकी विहिरी, त्याच्यात एखादं महिलेचा पाय घसरला तर त्यांनी काय करावं? पाण्याचा प्रॉब्लेम हा सॉल्व्ह झालाच पाहिजे। पाणी असलं तर स्वच्छता होईल, गाव सुधारणा होईल, पाण्याशिवाय काही होऊ शकत नाही। जल जीवन योजना आहे, त्या योजनेचा अजून आपल्याला लाभ झालाच नाही झालेला आहे। तिथेच तर नळ उभे केले दारापुढे प्रत्येकाच्या, त्याला पाईपलाईन नाही, विहीर नाही, टाकी नाही, तर पाणी घेणार कसं? तिथं काम पूर्ण झालं पाहिजे ना, नुसते नळ देऊन उपयोग काय? महिलांच्या या हालअपेष्टा आणि प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे गावात संतापाची लाट उसळली आहे। जर प्रशासनाने यावर त्वरित कारवाई केली नाही तर ग्रामस्थ आंदोलनाचा इशारा देत आहेत। आता प्रशासन या समस्येवर कसा तोडगा काढते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। प्रभाकर गारे, दक्ष न्यूज, त्र्यंबकेश्वर।